तर नमस्कार सर्वांना, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आज सकाळी आमचा डॉन 5ला आला। 5ला आल्यानंतर त्यांनी इतका आरडाओरडा केला, पण आज काय मी उठले नाही। त्याला मग आमच्या घरच्यांनीच त्याला मग दूध वगैरे दिले, काही खायला वगैरे दिलं आणि मग खाऊन पिऊन तो मस्त झोपलाय आता। त्याच्यानंतर आमची सफेद माऊ, ती पण तिला जेव्हा भूक लागली रात्रीला किंवा झोपेल असलं ना माणूस येणार, मला काहीच बोलणार नाही ती, म्हणजे मला धक्का पण नाही लावणार, पण त्यांना ती म्हणजे त्यांच्या तोंडाला तोंड लावणार, पप्प्या घेणार, चावणार की उठा उठा मला खायला द्या, इतकी त्रास देते, इतकी त्रास देते। खायला उठल्याशिवाय ती गप्प बसणार नाही। आणि तिला जेव्हा बाहेर जायचं असतं तेव्हा पण तिला बाहेर जायचं असतं ना, इकून डचकल तिकून डचकल, इतकं वेड्यात काढते। मग खिडकी उघडून तिला जेव्हा बाहेर काढलं तेव्हा ती शांत होते। तर आता आणि ती छोटी माऊ, ते छोटी माऊ तर खूप गोड आहे, इतकी गोड आहे तुम्हाला काय सांगा। म्हणजे तिचं टेन्शन नाही अजिबात, तिला फक्त खाय प्यायला द्या बस, शांत मस्त खेळणार, खेळल्यानंतर थोडी थकली का लगेच झोपून जाणार, म्हणजे इतकी गोड आहे ती काय सांगू तुम्हाला। तर कोणी म्हणतं बापरे तुम्ही इतक्या मांजरी पाळल्यात, तर ते आम्ही पाळल्या नाही, तो आमचा मोठ्या बोक्यात तो त्याचाच आला आहे। आणि त्याचा आल्यानंतर आणि फक्त आम्ही ढवळ्या मावला, ती मुलाला आवडली, तो ट्रेनिंगला होता, मग त्याला आवडली, म्हणजे तिथं ना असे 3-4 बच्चे होते मांजरीचे, तर 3-4 बच्चे होते, तर त्याला ही मांजर खूप आवडली जी सफेद आहे ते। आणि त्याला म्हणजे तेवढ्या पिल्लांमधून ती खूप मस्त, खूप आगूचर नटखट होती, मग त्याला खूप आवडली ती। तो म्हणे मम्मी, तो भरपूर वेळेस वाजत, मम्मी तुम्ही आले का ही मांजर घेऊन जा, मम्मी तुम्ही आले का ही मांजर घेऊन। त्याला म्हटलं नाही रे, अरे एक ऑलरेडी आहे आपल्या घरी, नाही तुम्ही ही मांजर घेऊनच जा हे पिल्लू। मग आम्ही त्याला भेटायला गेलो, मग त्यांनी गाडी घेऊन ते पिल्लू घेऊन आला आणि आमच्या सोबत त्यांनी पाठवून दिलं। मग ते झालं, तिचे पण आम्ही खूप खूप लाड केले। आणि म्हणजे त्या सफेद मांजरीचे खूप लाड झाले आहेत, म्हणजे असं वाटतं की ते आपल्या घरचे सदस्यच आहे। जेव्हा आपल्याला त्यांच्यावर प्रेम होतं ना, तर त्यांच्याशिवाय आपल्याला करमत सुद्धा नाही। ते कुठं बाहेर जरी गेले, जेव्हा ती छोटी होती ना, ती बाहेर जायची तेव्हा आम्ही म्हणजे तिला शोधायचो, ती लवकर जर नाही आली तर आमचा जीव कासावीस होऊन जायचा की कुत्र्याने खाल्ली का काय। ती दिसल्याशिवाय आम्हाला काय शांतता बसत नव्हती। मग इकडं शोध तिकडं, आणि तिचं ते खायचं विकत आणले ते मांजरींचं असतं, ते डब्यात भरून ते वाजवलं का तेव्हा ती यायची, तेव्हा ते आम्हाला बरं वाटे। काही टायमाला इतकी दूर निघून जायची, लवकर नाही आली तर मग आमचा जीव घाबरायचा। जेव्हा ती डोळ्याला दिसतं, जेव्हा ती घरी येईल तेव्हा आम्हाला बरं वाटतं। जे सगळेच आमचा परिवार ते जर दिसले नाही तर आमचा परिवार तसा कावरा बावरा होऊन जातो। ते आल्यानंतर त्यांच्याशी थोडं खेळलं, हसलो, म्हणजे इतकं टेन्शन फ्री होऊन जातं माणूस की काय सांगावं तुम्हाला। काय देऊ बत्ता दे तुला, आमच्या बबूला बत्ता लय आवडतो, चल चला बबूला बत्ता द्यायचा, लय भूक लागली आमच्या बबूला, चल खाय आता एवढा, निस्ता गाजारा करतो, खायचं झोपायचं। आमच्या बबूला लय भूक लागून जाते, झोपा जोडू जोडू लय भूक लागून जाते।
है ना बाबू? घे खाऊन तेवढा. तुझं बघून क्या करायचं सांगितलं.